नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 11वी अर्थशास्त्र विषय आहे. इयत्ता 11वीचा जो प्रथम सत्र परीक्षेचा पेपर आहे तो 50 गुणांचा येणार आहे आणि त्याला एकूण वेळ असणार आहे 2.5 तासांची. आता हा जो पेपर आहे 50 गुणांचा, त्याचं डिव्हायडेशन याप्रमाणे केलेले आहे. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला दिलेला आहे, योग्य पर्याय निवडा. आता तुम्हाला या ठिकाणी 4 पर्याय दिलेले असतात, त्यापैकी योग्य कोणतं आहे आणि याला 5 प्रश्न आहेत. 5 मार्कांना 5 प्रश्न सोडवायचे आहेत. यानंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे, ब आकडा, हा विसंगत शब्द ओळखा. आता तुम्हाला हाही प्रश्न आहे तो 5 मार्कांचा आहे. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला 5 प्रश्न म्हणजे एका मार्काला 1 प्रश्न या प्रकारे दिलेला आहे. म्हणजेच पहिला जो प्रश्न आहे ऑब्जेक्टिव्ह, तो तुम्हाला 10 मार्कांना आहे. यानंतर प्रश्न दुसरा असणार आहे, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. कोणतेही 2. या ठिकाणी 2 प्रश्न आहेत आणि 4 गुण आहेत. म्हणजेच प्रत्येकी 2 गुणांचा हा प्रश्न आहे. तुम्हाला 3 प्रश्न दिले जातील, त्यापैकी 2 प्रश्न तुम्हाला ओळखायचे आहेत. आणि प्रश्न दुसऱ्यामध्येच ब आकडा आहे, फरक स्पष्ट करा. कोणतेही 2. हेही फरक स्पष्ट करताना तुम्हाला 1 प्रश्न 2 मार्कांना आहे. म्हणजेच याचा अर्थ फरक स्पष्ट करताना 4 मुद्दे हे आलेच पाहिजे. म्हणजेच 1 मुद्दा तुम्हाला अर्ध्या मार्काला दिला जातो. यानंतर प्रश्न तिसरा आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2. आता या ठिकाणी 8 मार्क आहेत आणि 2 प्रश्न लिहायचे आहेत. म्हणजेच एका मार्काला तुम्हाला 4 मार्काला 1 प्रश्न आहे. 3 प्रश्न दिलेले असतात, त्यापैकी 2 प्रश्न तुम्हाला लिहायचे असतात. मग यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न दिले जातील. आता हे फक्त प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आपण पाहत आहोत. याच सारखे प्रश्न तुम्हाला दिले जातील असं नाही, तर प्रत्येक वेळी प्रश्न हे वेगळे असणार आहेत. प्रश्न चौथा आहे, खालील विधानांशी आपण सहमत आहात किंवा नाहीत ते सकारण सांगा. हेही कोणतेही 2 आहेत. सकारण स्पष्ट करायचं आहे. 3 प्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी 2 करायचे आहेत. 8 मार्काला 2 प्रश्न आहे. प्रत्येकी 4 गुणांचे हे प्रश्न आहेत. यानंतर प्रश्न 5वा आहे, खालील तक्ता, आकृती, उतारा, जे तुम्हाला तक्ता, आकृती किंवा उतारा दिला जातील, त्याचा अभ्यास करून तुम्हाला हा एकदम सोपा प्रश्न आहे. फक्त तुम्ही जो उतारा किंवा आकृती दिली आहे त्याचं व्यवस्थितरित्या निरीक्षण करायचं आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. या ठिकाणी तुम्हाला 3 प्रश्न दिले जातील, त्यापैकी 2 प्रश्न लिहायचे आहेत. 4 गुणांना हा 1 प्रश्न आहे. यानंतर पुढील प्रश्न 6वा आहे, खालील प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहा. कोणतेही 1. आता या ठिकाणी हा प्रश्न तुम्ही लिहित असताना 8 मार्कांचा म्हणजे सगळ्यात जास्त मार्कांचा हा प्रश्न असणार आहे. त्यामुळे 2 प्रश्न आहे, त्यापैकी 1 लिहायचा. हा 8 मार्कांचा प्रश्न जेव्हा तुम्ही लिहित आहात तेव्हा 8 ते 10 मुद्दे लिहिणं अनिवार्य आहे. त्यानंतरच तुम्हाला 8 पैकी 8 मार्क पडू शकतात. जर तुम्ही 8 पैकी 8ही मुद्दे व्यवस्थितरित्या लिहिले तर तुम्हाला आउट ऑफ म्हणजे पैकीच्या पैकी मार्क हे पडणार आहेत. अशा प्रकारे आपण हा अर्थशास्त्राचा तुमचा जो पेपर आहे त्याचा पॅटर्न कसा असणार आहे हा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे.